आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10. मुंबईमधला पाऊस आणि राजकारणाचं जवळचं नातं आहे. मुंबईमध्ये दरवर्षी जोरदार पाऊस बरसत असतो आणि पावसामुळे शहराच्या काही भागात पाणी देखील साचतं आणि त्यावरून विरोधक सरकारवर निशाणा साधतात. यावर्षीही तसंच झालंय. मुंबईमध्ये शनिवारपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. परिणामी शहरातील सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते वाहतुकीवरती त्याचा परिणाम झाला. त्यातच हवामान खात्यानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलाय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. पाणी भरलं की ताबडतोबीने ते पाणी पंप करून त्या स्टोरेज टँकमध्ये टाकलं तर मला वाटतं पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास होणार नाही. दुसरीकडे मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पालिकेच्या कंट्रोल रूममधून आढावा घेतलाय. मात्र मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. काल तर कोणी मुंबई महानगरपालिकेतून दिसलंच नाही. रस्त्यावर कुठे काही अधिकारी मोठे नव्हतेच. घटना बाहेर मुख्यमंत्री ते कुठे होते, कुठच्या शेतावर होते, काय करत होते कोणालाच माहिती नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू राहतील. मात्र पावसाळ्यात मुंबईची होणारी तुंबई पाहून नेहमीची येतो पावसाळा असं म्हणायची वेळ मुंबईकरांवर आली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि पहिल्याच पावसानं मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण उडवून दिली. संततधार पावसामुळे मुंबईमध्ये इमारत कोसळण्याच्या 2 घटना घडल्या. मुंबईतील विलेपार्ले आणि घाटकोपर परिसरामध्ये इमारत कोसळण्याच्या घटना घडल्यात. विलेपार्ले इथे नानावटी रुग्णालयाजवळ एक इमारत कोसळली. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत तिघांचा जीव वाचवलाय. मात्र या दुर्घटनेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे घाटकोपरमध्येही एक 3 मजली इमारत खचली. या दुर्घटनेत तिघांना वाचवण्यात यश आलंय. सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळतोय. आता भारतीय हवामान विभागानं आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह राज्यातील जनता ज्याची वाट पाहत होते ती गोष्ट अखेर घडली आहे. मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झालाय. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हवामान विभागानं ही आनंद वार्ता दिली आहे. 11 जूनला मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं होतं. मात्र त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून एक्सप्रेस रखडली होती. मात्र शनिवारपासून मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय झालाय. दिलासादायक बाब म्हणजे 2च दिवसात महाराष्ट्र व्यापला गेलाय. इतकंच नव्हे तर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरचा काही भाग सोडला तर संपूर्ण देशातील 90% भागात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. उर्वरित भागात येत्या 2 दिवसात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर राज्यामध्ये शनिवारपासून मान्सून सक्रिय झालेला आहे. विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. कोकणातही आनंद सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसानं दमदार सुरुवात केल्यानं बळीराजाही सुखावलाय. कोकणात भात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यंदा पावसाला उशीर झाल्यानं भात शेतीला विलंब झाला. मात्र गेल्या 2 दिवसात पावसानं पुनरागमन केल्यानं शेतीच्या कामाला वेग आलाय. नाही पण आता समाज काय वाटायला पाहिजे. माझा ते आता काम पाऊस सुरू झाला तर आता कामाला जोरदार सुरुवात होते. फोडीची कामाला आता आमची फोड चालू आहे. फोड चालू झाले की आमची बेर होते. बेर झाले की आम्ही लावणीला सुरुवात करणार. गेल्या काही दिवसात उकाड्यानं नागरिक हैराण झालेले होते. मात्र जून अखेरीस पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांसह सारेच सुखावलेत. तर देशामध्ये मान्सूननं दिमाखामध्ये आगमन केलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. हरियाणामधील पंचकुला इथे मुसळधार पावसामुळे विचित्र घटना देखील घडली. हरियाणाच्या पंचकुला इथल्या खरक मांगोली परिसरामध्ये देवाची पूजा करण्यासाठी महिला कारमधून आलेली होती. यावेळी पीडित महिलेनं आपली कार नदीच्या काठावर लावली. अचानकपणे नदीच्या पाण्यात वाढ झाली. यावेळी महिलेनं नदीच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं ती कारसह वाहून गेली. त्यानंतर काही अंतरावरती कार अडकली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोरखंडाच्या मदतीनं महिलेला कारमधून बाहेर काढलं. 10 ते 15 जणांनी काही मिनिटं अथक प्रयत्न केल्यानंतर महिलेला बाहेर काढण्यात यश मिळालं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्यानं नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अडकलेली कार बाहेर काढण्यात आली. दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडलेली आहे. विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाला. रेल्वे स्थानक परिसरामध्ये पाणी साचल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.
मृत महिलेचं नाव साक्षी आहुजा असं आहे. रविवारी पहाटे 5:30 वाजता मृत साक्षी बहीण आणि 3 मुलांसह दिल्ली रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. त्यांना भोपाळला जायचं होतं, मात्र दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर पावसाचं पाणी साचलेलं होतं. या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी साक्षी यांनी रस्त्यावरील विजेच्या खांबाचा आधार घेतला, मात्र संबंधित खांबावरती विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारा मोकळ्या सोडल्या होत्या. त्यामुळे विजेचा धक्का बसून साक्षी आहुजा यांचा जागीच मृत्यू झाला. उसको पानी में करंट आ गया और करंट लगते ही वो खंबे पे हाथ रखते हो खत्म हो गई लेडीज. खंबे खुंबे जो बिजली का काम करते हैं, सारी गलती उन्हीं की है, लापरवाही उन्हीं की है भाई. विजेचा धक्का बसल्यानं कुटुंबाच्या डोळ्यात देखत साक्षी यांचा जीव गेला. या प्रकरणी मृत महिलेच्या बहिणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत. राज्यामध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. कुणी औरंगजेबाचे पोस्टर झळकवतंय तर कुणी औरंगजेबाचे स्टेटस ठेवतंय आणि यावरून राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं असताना बुलढाण्यातील एका प्रकारानं मात्र आगीत तेल ओतलेलं आहे. बुलढाण्यातील मलकापूरमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा होती. ओवैसी यांच्या भाषणादरम्यानच औरंगजेबाच्या नावानं घोषणा सुरू झाल्या. ओवैसींनी या घोषणा थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही. उलट अशी घोषणाबाजी करणाऱ्या समाज कंटकांना एक प्रकारे त्यांनी पाठीशी घातलं. या घोषणाबाजीवरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ओवैसींवर निशाणा साधलाय. प्रकारच्या या ज्या औरंग्याच्या औलादी आहेत, या नेमक्या कोण आहेत, त्याच्या पाठीमागे कोण आहे, त्याच्या पाठीमागे त्यांचा इरादा काय आहे, ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छितात, हे देखील लवकरच बाहेर येईल. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर काही समाजकंटकांना औरंगजेबाचा पुळका आलाय. या क्रूर कर्म्यासाठी घोषणाबाजी करणाऱ्या औलादींवरती कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून आतापासूनच सुप्त संघर्ष सुरू झालेला आहे. तीनही घटक पक्षांनी आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल अशी छुपी मोहीमही सुरू केलेली आहे आणि यावरूनच आता महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. निवडणुकांना 1 वर्ष असताना महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांची मात्र भाऊ गर्दी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे अनेक नेत्यांचे समर्थक आपलाच नेता अशी जाहिरात करू लागलाय. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. काँग्रेसमध्ये नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अशी इच्छुकांची लांबलचक यादी आहे. ठाकरे गटात स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतलं जात आहे. यावरूनच भाजपनं महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. 8 मुख्यमंत्री झालेच आहे. पुढच्या काळात 2024 पर्यंत 2 पुन्हा ॲड होतील. 10 मुख्यमंत्र्याची पार्टी आहे ती. तुम्हाला एक बाहेरचा माणूस आयात करावा लागतो, गद्दार, बेईमान. त्याच्यावर जरा बावनकुळांनी स्वतः चिंतन केलं पाहिजे. विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत सध्या संघर्ष सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यावरूनही रणकंदन होण्याची चिन्ह आहेत. रशियामधल्या बंडाचे पडसाद जगभरामध्ये कुठेच उमटलेले नाहीत, मात्र त्या बंडाचे पडसाद महाराष्ट्रामध्ये मात्र उमटले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वॅगनर आर्मीच्या बंडाचं महाराष्ट्राशी कनेक्शन जोडलंय. संपूर्ण रशियाच्या सत्तेवरती एक हाती पकड ठेवणारे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात शनिवारी मोठं बंड झालं. पुतीन यांच्या खास निकटवर्तीयांमध्ये समावेश होत असलेले येवेन्गी प्रिगोझिन यांच्या वॅगनर आर्मीनं रशियातील विविध शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला. मात्र विध्वंस होण्यापूर्वीच तोडगा निघाल्यानं बंड अखेर शमलं. रशियातले बंडोबा थंडोबा झाले. मात्र संजय राऊतांनी रशियातल्या बंडावरून प्रेरणा घेत त्यांचा शाब्दिक रणगाडा मैदानात आणलाय. शिंद्यांचं सैन्य भाडोत्री सैन्य, भारतीय जनता पक्षाने भाडोत्री सैन्य वॅगनर ग्रुपप्रमाणे पुतीनच्या राज्यात ते राज्य चालवत आहेत. सिल्वर ओकचे दलाल ज्यांना म्हणायला पाहिजे ते संजय राऊत आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणची रणभूमी संजय राऊतांनी शिवसेनेवर हल्ला करण्यासाठी निवडली आहे. कारण पाटण हा शंभूराज देसाईंचा मतदारसंघ आहे. परिणामी संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या शिलेदारावरच्या मतदारसंघात जाऊन रशिया आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांना एकाच तराजूत मोजण्याचा पराक्रम केला. त्यामुळे राज्यात जोरदार राजकीय स्फोट झाले. महाराष्ट्राचा महासोहळा आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलाय. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची वारकऱ्यांना अक्षरशः ओढ लागली आहे आणि याच सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदेंनी आज थेट पंढरपुरात घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यस्त दौऱ्यातून पंढरपूरला भेट देण्याचं अचानक ठरवलं. ते नांदेडहून सोलापूर इथे आले, तिथून ते पंढरपूर इथे आले. सर्वात आधी त्यांनी दर्शन रांगेची पाहणी केली. रांगेतील भाविकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. यानंतर चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर वाखरी पालखी तळ आरोग्य शिबिराची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी पाहणी करताना
प्रशासनाला सूचना देत भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश दिले। या ठिकाणी येणारा प्रत्येक वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेऊन सुखरूप घरी जाईपर्यंत जबाबदारी सरकारची आहे। पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते। आषाढी यात्रेपूर्वी पाहणी करणारे आणि भाविकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेणारे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान एकनाथ शिंदे यांनी मिळवलाय। आषाढी एकादशीसाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्यांसोबत पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस आहे। आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांच्या मेळ्यासह राजकीय मेळा देखील पाहायला मिळणार आहे। अब की बार किसान सरकार असं म्हणत बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत आहे। मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आता संपूर्ण मंत्रिमंडळासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत। पांडुरंगाच्या दर्शनाला काय मनाई थोडीच इथं काय। सोमवारी केसीआर यांचं सोलापुरात आगमन होणार आहे। केसीआर यांच्यासोबत 300 जणांची टीम असेल। या सगळ्यांसाठी सोलापुरातील विविध हॉटेल्समध्ये जवळपास 200 खोल्या बुक करण्यात आलेल्या आहेत। मंगळवारी सकाळी ते पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी रवाना होतील। आषाढी एकादशीला केसीआर पंढरपुरात वारकऱ्यांवरती पुष्पवृष्टी करणार आहे अशी माहिती होती, मात्र या पुष्पवृष्टीला परवानगी नाकारल्याची माहिती आता समोर आली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षानं महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। महाराष्ट्रामधील अनेक नेते बीआरएसच्या गळाला लागलेले आहेत, मात्र आता केसीआर यांनी महाराष्ट्र प्रवेशासाठी दर्शन डिप्लोमसी अवलंबली आहे। महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी बीआरएसनं वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठ्या महासोहळा आषाढी एकादशीची निवड केलेली आहे। 26 आणि 27 जूनला केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे। आषाढी एकादशीला ते विठ्ठलाचं दर्शन घेऊन देशात शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे असं साकडं घालणार आहेत। विठ्ठलाच्या दर्शनानंतर केसीआर धाराशिवमध्ये जातील। या ठिकाणी शक्तीपीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचंही केसीआर दर्शन घेणार आहेत। या ठिकाणी ते विशेष पूजाही करणार असल्याची माहिती मिळते। या निमित्तानं धाराशिवमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे। राज्यातील जनता राजकारणापासून दूर जाताना दिसते, त्यामुळे के चंद्रशेखर राव यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे। बीआरएसचा ग्रामीण मतदारावरती डोळा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठीच पंढरपूरचा विठ्ठल आणि तुळजाभवानी देवीच्या दर्शनाची तयारी केल्याचं बोललं जात आहे। के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षानं महाराष्ट्रामध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। अनेक नेते बीआरएस पक्षामध्ये सामील होत आहेत आणि आता यात आणखी एका नेत्याची भर पडलेली आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा तरुण चेहरा बीआरएसच्या गळाला लागलाय। राष्ट्रवादीचे तरुण नेते भगीरथ भालके 27 जूनला बीआरएस पक्षाचा झेंडा हाती घेणार आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे। यावेळी अनेक भालके समर्थक बीआरएसमध्ये प्रवेश करतील। राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। काही दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिलेले होते, तेव्हापासूनच भगीरथ भालके नाराज असल्याची चर्चा होती। याच नाराजीचा फायदा बीआरएसनं उचलत भालकेंना पक्षात सामावून घेतलाय। शेतकऱ्यांच्या बाबत सर्वसामान्यांच्या बाबतीत जो पक्ष काम करतोय ते आदरणीय भारत राष्ट्र समिती बीआरएस पार्टीचे प्रमुख आदरणीय केसीआर साहेबांच्या सोबत आपण जाऊया, हा जनादेश त्या ठिकाणी सर्वांनी बोलून दाखवलेला आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी बीआरएसला हलक्यात घेऊ नका असा इशारा नेते आणि कार्यकर्त्यांना दिला होता। आता भगीरथ भालकेंच्या बीआरएस प्रवेशामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे। कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता उलथवून टाकत सिद्धरामय्या यांचं सरकार स्थापन झालेलं आहे। कर्नाटकातील विजयामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या विजयामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये देखील उत्साह संचारल्याचं चित्र आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं कर्नाटकच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ओळख असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला। यावेळी बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन सिद्धरामय्या यांचा महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं सत्कार करण्यात आला। सत्कार सोहळ्यानंतर पार पडलेल्या महानिर्धार मेळाव्यातून काँग्रेसनं सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन केलं। कर्नाटकमध्ये आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिलं, आता देशासह महाराष्ट्रातून उखडून टाकण्याची आमची जबाबदारी असल्याचा हल्लाबोल सिद्धरामय्या यांनी केलेला आहे। जबाबदारी ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ತಿಳ್ಕಬೇಕಾಗ್ತದೆ। देशामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे। यांना मुळासकट फेकून देण्याचं, उखडून टाकण्याचं काम करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे। पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं वर्चस्व आहे, त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं।
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम असा हरिनामाचा गजर करत राज्यभरामधील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. टाळ मृदुंगाच्या तालात हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तिरसामध्ये धावून निघाली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अनुपम्य सोहळा पार पडलाय. लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस मनात धरून पंढरपूरच्या वाटेनं निघालेल्या लाखो वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्गक्रमण सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरा गोल रिंगण सोहळा खुडूस या ठिकाणी संपन्न झाला. प्रारंभी पताकाधारी आणि विणेकरी गोल रिंगणी धावलेले होते, तर त्यानंतर मानाचे आश्वानी रिंगणाच्या 2 फेऱ्या पूर्ण करून माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. रिंगणानंतर हा माऊलींचा पालखी सोहळा वेळापूर मुक्कामी असणार आहे. सोमवारी हा सोहळा पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करून भंडी शेगाव मुक्कामी जाऊन पोहोचेल. माऊलींच्या पालखी सोहळ्याप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देखील मार्गक्रमण करते. वारकऱ्यांना आता पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली आहे आणि याच दरम्यान तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा देखील संपन्न झाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा जय जयकार, टाळ मृदुंगाचा जयघोष आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा रिंगण सोहळा जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचे माळीनगर इथे उभं रिंगण पार पडलं. सुरुवातीला तुकोबारायांचा अश्व उभ्या रिंगणामध्ये धावण्यास सुरुवात झाली, तर त्यानंतर स्वारधारी पताका असलेल्या अश्वानं देखील रिंगणामध्ये धावायला प्रारंभ केला. अगदी काही क्षणामध्ये दोन्ही अश्व संत तुकाराम महाराजांच्या रथाजवळ गेले. यावेळी दोन्ही अश्वांनी तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. यानंतर परत एकदा अश्व हे उभ्या रिंगणामधून नगारखान्याकडे धावले. यानंतर संपूर्ण सोहळा हा माळीनगरच्या मॉडर्न हायस्कूलच्या मैदानावरती विसाव्यासाठी थांबला. तुकोबारायांचा सोहळा बोरगाव मुक्कामी आहे. तुकोबारायांची पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. ओडिशामधील बालासोर येथे 3 रेल्वेंचा भीषण अपघात झालेला होता. ही घटना ताजी असतानाच पश्चिम बंगालमध्ये आणखी एक रेल्वे अपघाताची घटना समोर आलेली आहे. पश्चिम बंगालमधील बाकुंडामध्ये रेल्वे अपघाताची ही पश्चिम बंगालमधील उंडा स्टेशनवर एक मालगाडी उभी होती, तेव्हा मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीनं जोरात धडक दिली. या धडकेनंतर मालगाडीचे 12 डबे रुळावरून खाली घसरले. मालगाडीचं इंजिनही रुळावरून खाली घसरलं. ही मालगाडी असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमध्ये रेल्वे चालक जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे आद्रा खरगपूर मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली होती. गेल्या महिन्यात ओडिशातील बालासोर इथे 3 रेल्वेंचा विचित्र अपघात झाला होता. या 288 जणांचा मृत्यू तर 1000हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले होते. अशातच पश्चिम बंगालमध्ये मालगाडीचा हा अपघात घडल्यानं रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रशियामधील खासगी सैन्य असलेल्या वॅगनर आर्मीनं बंड पुकारत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना आव्हान दिलेलं होतं. वॅगनर सैन्याचा प्रमुख येवेन्गी प्रिगोझिन देशाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची घोषणाही केलेली होती आणि त्यामुळे रशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली होती. वॅगनर ग्रुपचा प्रमुख येवेगेनी प्रिगोझिन आणि रशियाच्या बाजूने वाटाघाटी करणारे बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको यांच्यातील चर्चा यशस्वी ठरली आहे. ही चर्चा पूर्ण होताच प्रिगोझिननं मॉस्कोच्या दिशेनं आगेकूच करणारे आपल्या सैन्याला थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे रशियात होणारा संभाव्य विध्वंस टळल्याचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. रशियामध्ये घातलेल्या धुमाकुळानंतर त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं खुद्द पुतीन यांनी जाहीर केलं होतं. मात्र माघार घेण्याचा निर्णय प्रिगोझिननं जाहीर करताच पुतीन यांनी आपली भूमिका बदलली आहे. प्रिगोझिनला विना आडकाठी बेलारूसला जाऊ देण्यास पुतीन तयार झालेत. त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असंही पुतीन यांनी जाहीर केलं. त्यामुळे तुर्तास रशियातील संभाव्य विध्वंस टळलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एका पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इजिप्तच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी त्यांना इजिप्तच्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवलं गेलेलं आहे. इजिप्तचा सर्वोच्च सन्मान असलेला ऑर्डर ऑफ द नाईल या पुरस्कारानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलाय. इजिप्तचे राष्ट्रपती अल सिसी यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी शनिवारी इजिप्तची राजधानी कैरो इथे पोहोचले. त्यांनी रविवारी हेलिओपोलिस वॉर मेमोरियल आणि अल हकीम मशिदीला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला हा 13वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा अतिशय वेगवान आढावा आपण दमदार 10च्या माध्यमातून घेतला. तर आजच्या दमदार 10मध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.